नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे 365 दिवसा जो की फ्री रिचार्ज कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। कारण की बरेचसे जे की यूट्यूबर्स आहेत त्यांनी व्हिडिओ केला आहे की 365 दिवसा रिचार्ज आहे तो तुम्ही फ्री मध्ये घेऊ शकणार आहात। कशा पद्धतीने काय काय सगळं काय मी A to Z सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे आणि आज ही खरोखरची रियालिटी जी की काय आहे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। बरेचसे यूट्यूबर म्हणतात की तुम्ही जे की आहे माय जिओ मध्ये जाऊन तुम्ही इझिली जे की रिचार्ज करू शकणार आहात। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो 365 दिवसात जो की रिचार्ज आहे ती ज्या काय पद्धतीतून प्रोसेसिंग आहे त्याच पद्धतीतून आपण प्रोसेसिंग करायचे आणि तुम्हाला मी सगळं काय डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे की काय कशा पद्धतीतून जे की हे सांगतात तुम्हाला की 365 दिवसाचा फ्री रिचार्ज तुम्ही करू शकता। काय केल्याने काय होतं सगळी काय सच्चाई मी सांगणार आहे। कारण की व्ह्यूज साठी लोक काय करतील काय सांगता येत नाही। तुम्हाला मी रियालिटी सुद्धा सांगणार आहे। खरंच 365 दिवसात जो की रिचार्ज आहे तो फ्री मध्ये भेटतो का नाही सगळं डिटेल्स मध्ये सांगतो। त्यात तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा। कारण की मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्यासाठी तुम्हाला जी की शेजारची बेल आयकन ही ऑन करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो 365 दिवसात जो की रिचार्ज आहे तो खरोखर होतो का नाही तर तुम्हाला सांगतो हे काय करतात तिथे एक नवीन अपडेट आलेलं आहे जी की तुम्ही आता कधी जर माय जिओ ॲप वापरत असाल तर ते अपडेट जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला एक अपडेट आहे। तुम्हाला मी स्क्रीनवर सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि एकदम सिंपल छोटा व्हिडिओ आहे पण तुम्हाला सगळं काय रियालिटी मी सांगणार आहे। कशा पद्धतीने लोक व्ह्यूजसाठी तुम्हाला जे काही आहेत बेवकूफ बनवतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय A to Z सगळं काय मी डिटेल्समध्ये जे सांगतोय ती प्रोसेस तुम्हाला फक्त लास्टमध्ये नक्की पाहिजे आणि आपणही पाहू खरंच काय 365 दिवसा रिचार्ज होतो का नाही। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जर नाही पाहिला आणि तुमचे पैसे जर कट झाले तर तुम्हाला सांगतो 100% तुम्हाला तुमचे पैसे कट होणार तर होणार। त्यामुळे तुम्हाला स्किप करू नका। मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगताय ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात घ्यायच्या आहेत। कशा पद्धतीने फ्री रिचार्ज भेटतो का नाही ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले प्ले स्टोर माय जिओ ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आणि अपडेट करून घ्यायचा जर डाउनलोड असेल तर ओके। ऑलरेडी मी अपडेट सुद्धा केलं आणि डाउनलोड सुद्धा करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी काय करतो माय जिओ ॲप्लिकेशन ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीचा इंटरफेस येईल ओके। इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला घ्यायचं रिचार्जवर क्लिक करायचं जसं की बघू शकता इथे खाली गेल्यानंतर प्लॅन तुम्हाला भेटतील। तुमचा नंबर थोडासा मी ब्लर केला आहे ओके। त्यानंतर इथे ॲरोवर मी क्लिक करून घेतो। या ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता जे की खाली मला रिचार्जचा एक ऑप्शन आहे तेव्हा मी क्लिक करून घेतो ओके। रिचार्जवर मी क्लिक केल्यानंतर बघू शकता थोडंसं लोडिंग घेईल अशा पद्धतीने थोडंसं लोडिंग घेईल। आता तुम्हाला सांगतो इथे थोडंसं लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो जो की पहिला प्लॅन म्हणतात की फ्रीमध्ये भेटतो 365 दिवसात जो की प्लॅन आहे जो आपल्याला फ्रीमध्ये भेटतो। अशा बरेचसेच यूट्यूबरांचे व्हिडिओज मी पाहिले बरेचसे जण म्हणतात अशा पद्धतीने फ्री भेटतो खरंच भेटतो का नाही ती सुद्धा आपण प्रोसेस करून पाहू ओके। तर बायवर क्लिक केलं आपण इथं बायवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल। लोडिंग घेतल्यानंतर कसं आहे बघू शकता अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल ओके। अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पे इथे खाली बघू शकता पेचा एक ऑप्शन म्हणजे जी की बॅलन्स जो की आपला असतो रिचार्ज मारण्याची अमाऊंट आहे ती आली आहे बघा 3599 म्हणजे 700 रुपये काहीतरी आली अशा पद्धतीची ओके। तर तेव्हा मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर ते माझं पेटीएम आणि फोनपे हे लिंक आहे त्यामुळे ती दावत आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे खाली जी काही ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करून घ्या ओके। प्रोसीडवर ज्यावेळेस क्लिक करशील त्यावेळेस थोडंसं लोडिंग घेईल आणि तुमच्यामुळे अशा पद्धतीने नवीन काहीसा इंटरफेस येईल। सगळ्यात इम्पॉर्टंट जी की आता पार्ट आहे तो इथून मोडलाच आहे। बरेचसे जण काय म्हणतात अशा पद्धतीने इंटरफेस आल्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करत जायचं। इथे बघू शकता रिचार्ज आणि सेटअपचा एक ऑप्शन भेटतो तुम्हाला दिसत असेल। इथे बघू शकता ॲक्टिव्ह जिओ ऑटो पे हे जेव्हा क्लिक करा म्हणतात तर तुम्ही हे जेव्हा क्लिक जरी केलं तर तुम्हाला इथे बघू शकता फोनपे पेटीएम आणि पे व्हॅलिड UPI ID इथून तुम्ही ॲड करू शकता। पण बरेचसेच लोक इथे का फसतात ते मी तुम्हाला सांगतो। त्यानंतर लोक काय म्हणतात बरेचसे यूट्यूबर्सने बरेचसे सांगतात काय खाली स्क्रोल डाऊन करत जावा आणि इथे जी की आहे पे विथ इथं ग्रीन टिक येते म्हणजे जी काय तुम्ही एखादे UPI किंवा काही तर तिथे लिंक करून घेतलं तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने ग्रीन टिक येते। सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे इथंच मोठा स्कॅम आहे तुमच्यासोबत जे की व्ह्यूजसाठी केला जातो। सर्वात इम्पॉर्टंट रिचार्ज आणि सेटअपमध्ये काय आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं इथून तुम्ही फोनपे किंवा पेटीएम किंवा UPI ID जर ॲड केली रिचार्ज तुमचा होत नाही असं नाही। रिचार्ज तुमचा होणार जो की हा रिचार्ज 365 दिवसा जो की रिचार्ज होणार। पण इथे काय लिहिलं आहे ॲक्टिव्ह इथं लिहिलं आहे जिओ ऑटो पे म्हणजे काय सगळ्यात पहिले समजून घ्या तुमचे जे की पैसे आहेत ते आज समजा माझा आज रिचार्ज संपणार आहे तर ॲटोमॅटिक माझा जो की आहे रिचार्ज तुमच्या बँकमधून पैसे कट होऊन रिचार्ज जो की आहे तो होणार आहे। ऑटोमॅटिक तुमचे जे की पैसे कट होणार आहेत असं नाही
की फ्रीमध्ये तुम्हाला हा रिचार्ज भेटतो असं काही सुद्धा नाही। तुमचे जे की बँकमधले जे की पैसा आहे तो ऑटोमॅटिक कट होणार आहे। आणि जर तुम्हाला हे व्हॅलिड करायचं असेल तर ह्याच्यावर क्लिक करून इथून तुम्ही फोनपे, पेटीएम किंवा तुमची कुठली व्हॅलिड आयडी असेल ती इथून देऊन लिंक करून घेऊन तुमची जी की इथे ग्रीन टिक येत असेल ह्याच्यावर अशामध्ये ग्रीन टिक आल्यानंतर जी की पे विथ ते व्हॅलिड होणार आहे आणि तुमचे ऑटोमॅटिक आहेत ते पैसे तुमचे कट होणार आहेत। जर तुम्ही हे ॲक्टिव्ह केलं तर तुम्हाला रिचार्ज फ्री भेटणार नाही। बरेचसे जण सांगतात की फ्री रिचार्ज भेटतो, असं काही सुद्धा नाही। तुम्हाला 365 दिवसाचा कधीसुद्धा फ्री रिचार्ज भेटत नाही। तुम्ही जर केलं तर हे वाचून घेऊ शकता, इथे लिहिलं आहे जिओ ऑटोपे म्हणजे जे की ऑटोमॅटिकला ऑटोपे म्हणजे ऑटोमॅटिक जे की पैसे आहेत ते तुमचे कट होणार। जसं की समजा माझा आज रिचार्ज संपणार आहे संध्याकाळी 8ला, तर करेक्ट माझा जे की रिचार्ज संपल्या ऑटोमॅटिक माझ्या बँकमधून जे की आहेत पैसे कटून माझा रिचार्ज होणार आहे। अशाच पद्धतीतून तुमचा जी की रिचार्ज होणार आहे। जसं की तुम्ही जर समजा हे जर ॲक्टिव्ह केलं तर तुमचे पैसे आहेत ते कट होणार आहेत। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे जी की आहे ॲक्टिव्ह जर केलं असेल तर ह्याला ॲक्टिव्ह करून, जर ॲक्टिव्ह केलं असेल डिॲक्टिवेट तुम्ही नक्की करून घ्या, कारण की तुमच्या लक्षात राहणार नंतर तुमचे आहेत ते पैसे ऑटोमॅटिक कट होणार आहेत। त्यामुळे मी सांगतो फ्री रिचार्ज एक सुद्धा रुपयाचा तुम्हाला फ्री रिचार्ज भेटणार नाही। आणि तुम्हाला रिॲलिटी सांगतो की व्ह्यूजसाठी लोक तुम्हाला सांगतात की इथे क्लिक करा, इथून UPI आयडी ॲड करा आणि त्यानंतर जी के आहे इथे खाली जाऊन इथे ग्रीन टिक येते, कारण की UPI आयडी तुम्ही ॲड केली की इथे ग्रीन टिक येते आणि तुमचे जे की पैसे आहेत ते म्हणतात की तुम्हाला एक मेसेज येतो जी की ॲक्टिव्ह झालेलं आहे 365 दिवसा रिचार्ज तुम्हाला फ्रीमध्ये भेटला, अशा पद्धती तुम्हाला सांगतात। पण तुम्हाला सांगतो ही फेक गोष्ट आहे। तुमचे जी के आहे तुमचे इकडनं पण पैसे कट होत आहेत, बघू शकता इथे जर तुम्ही केलं तर इथे तुम्हाला सरळ बघू शकता लिहिलेलं आहे त्यांनी ॲक्टिव्ह जिओ ऑटोपे लिहिलेलं आहे, इथून सगळं वाचून घेऊ शकता। तुम्हाला मी सरळ सांगितलं आहे की ऑटोमॅटिक तुमचे पैसे कट होणार आहेत। त्यामुळे मी सांगतो तुम्हाला हे ॲक्टिव्ह करण्याची काहीसुद्धा गरज नाही। आणि तुम्हाला सांगतो बरेचसे जी की आहेत ते तुम्हाला फसवण्याचं कामसुद्धा करतात आणि तुमचे पैसेसुद्धा व्यर्थ होऊ शकतात। त्यामुळे मी पहिलेच सांगतो की चुकून सुद्धा जी की आहे ॲक्टिव्ह करून, जर तुम्हाला जर ॲक्टिव्ह करायचं असेल, तुम्हाला जर काम असेल तुमचं जी की रिचार्ज मारायचा तुम्हाला टाईम भेटत नसेल, ऑटोमॅटिक जर करायचं असेल तर तुम्ही जी की आहे हे ॲक्टिव्ह करू शकता। हे नवीन अपडेटमध्ये की हा ऑप्शन ॲड झालेला आहे। आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे जी की स्टोअर क्रेडिट आहे इथे बघू शकता, जर ह्याच्यात पैसे ॲड होतात म्हणजे एखादं कसं असतं जसं की आपण कॅशबॅक भेटतो तशा पद्धतीने तुमचे 10-15 रुपये इथे ॲड होणार आहेत आणि ते नेक्स्ट रिचार्जमध्ये तुम्ही यूज करू शकणार आहात। फ्री रिचार्ज कसा होतो ते तुम्हाला सांगतो। जर तुम्ही 1.5 GB रिचार्ज करत असाल आणि सर समजा तुम्ही 300 किती 3000 रुपयाचा काहीतरी रिचार्ज आहे, म्हणजे 3-3.5 रुपयाचा काहीतरी हा रिचार्ज आहे, ओके। तर समजा जर तुम्हाला हा रिचार्ज करायचा असेल तर तुमच्या ह्या व्हॅलिड जी काय आहे इथे बघू शकता स्टोरेज क्रेडिट जी काय ऑप्शन आहे इथे तेवढे अमाऊंट असणं गरजेचं आहे। जर तेवढी अमाऊंट असेल तर तुम्ही फ्रीमध्ये रिचार्ज करू शकणार आहात। जरी समजा तुमच्या इथे 500 रुपयाचे जर असतील आणि तुम्हाला समजा 1 महिन्याचा रिचार्ज 1.5 GB जर करायचा असेल, जर तुमची इथे टोटल तेवढी अमाऊंट जर असेल तर तुम्ही रिचार्ज करू शकणार आहात। जर त्याच्या परत जर कमी असेल तर तुम्ही करू शकणार आहात। जसं की समजा 200 रुपये असतील तर वर 50 ते 60 रुपये तुम्हाला घालावे लागणार आणि तुमचा तो रिचार्ज सक्सेसफुली होणार आहे। हे बरेचसे यूट्यूबर तुम्हाला सांगत नाहीत पण ही रियालिटी आहे। ऑटोमॅटिक तुमचे पैसे कट होऊन जाऊ शकतात, तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाहीत। हे सगळ्यात पहिले तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि ही सेटिंग जर ऑन असेल तर मी सांगेन ऑफच करा, काही गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचे पैसे कट होऊ शकतात। हाय होत आजची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि मराठीमध्ये अशी इन्फॉर्मेशन कोणी सुद्धा तुम्हाला सांगत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आहे तो प्रत्येकाने नक्की शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि मी कालच्यानं बघतो यूट्यूबवर जास्त करून अशा पद्धतीने चालू आहे की फ्री रिचार्ज जे की आहे ते नवीन अपडेट आलेलं आहे, त्यामुळे लोक करतात। काही सुद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, हे काही उपयोगाचं नाही। तुम्ही इझिली तुमचा रिचार्ज संपल्यावर तुम्ही करू शकणार आहात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्ट